बाबा, आता संध्याकाळ झाली. नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज दुपारी मुलांना भूक लागली होती आणि वेगळं काही करावं असं मला वाटत नव्हतं, म्हणून म्हटलं आता चला फ्रूट आहे तर तेच चिरून घ्यावं. तर आता सध्या उन्हाळ्यात खरबूज टरबूज हे खूप प्रमाणात येतात आणि आमच्याकडे खरबूज खूप आवडतं, टरबूजसुद्धा तितकंच आवडतं, पण खरबूज मुलांना फार आवडतं, म्हणून मग मी ते चिरून घेतलं आणि मुलांना खायला दिलं. तर याचे छान असे बारीक बारीक काप करून मी वरून त्याच्यावरती साखर घालते आणि साखर घालून खरबूज जे आहे ते खूप छान लागतं. तसं तर बरेच खरबूज जे आहे ते बऱ्या प्रमाणात गोड असतात, पण त्याच्यावरती जर साखर घालून ते खाल्ले तर आणखीन गोड लागतात. आणि मी माझ्या लहानपणीसुद्धा असेच खरबूज खायचे त्याच्यावरती साखर टाकून, तर ते खूप छान लागायचे आणि आतासुद्धा तीच सवय आहे, म्हणून मग आठवण आली की मी सुद्धा तसंच करते. तर मी आता ह्याच्यावरती साखर टाकून घेतली आणि मुलांना ते काहीतरी वेगळं वाटत होतं, पण त्यांनासुद्धा खायला दिल्यानंतर त्यांना आवडलं आणि त्यांनीसुद्धा आवडीने खाल्लं. तर छान असं खरबूज मी मुलांसाठी चिरून दिलं आणि आता तरी त्यांची एवढ्यावरती भूक भागली होती. तर तोपर्यंत मग त्यांचं खाऊन होत होतं. तर म्हटलं आता झाडं वगैरे लावायची होती. बऱ्याच दिवसांपासून 1-2 कुंड्या मी काढून ठेवल्या होत्या. तशा तर आता बऱ्यापैकी सगळ्या कुंड्या मी कमी केल्या. बरीच अशी मोठी मोठी झाडं होती की जी फक्त वाढत होती आणि त्यांना फुलं वगैरे येत नव्हती. तर मग 2-3 झाडं मी काढून टाकली आणि काही झाडांमध्ये माती तशीच आहे. ती खाली नेऊन टाकल्यापेक्षा असं वाटतं आता पावसाळा सुरू झाल्यानंतर परत आपल्याला जर 1-2 झाडं नवीन लावायची असतील, तर मग परत खालून माती आणण्यापेक्षा मी ती वरच अशी कुंड्यांमध्ये ठेवून देते. तर वाळल्यानंतर ती मातीसुद्धा छान अशी भुसभुशीत होते, त्यामुळे खालून दुसरी माती आणण्यापेक्षा मग हीच माती मी बाजूला काढून ठेवते. आणि सध्या कुंड्यांमध्येच ठेवली होती, कारण 1-2 प्लांट होते ते याच्यामध्ये लावायचे होते. तर हे बघा, हा एक मनी प्लांट आहे आणि त्याच्यासोबत हा एक दुसरा प्लांट आहे. तर हा कोणता आहे हे मला माहिती नाही. तुम्हाला जर या प्लांटविषयी काही माहिती असेल आणि याचा आपल्याला काय फायदा होतो किंवा याचं काही महत्त्व असेल, तर ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर हा प्लांट माझ्याकडे लावला तेव्हा मीच लावला होता, पण नेमका तो कशासाठी आहे हेच मला माहिती नाही. त्यामुळे मी तो असा वेगळ्या कुंडीमध्ये लावला नव्हता. पण म्हटलं आता 2-3 कुंड्या रिकाम्या झाल्याच होत्या आणि बऱ्यापैकी झाडं कमी झाले होते, तर म्हटलं 1-2 प्लांट लावायला काय हरकत आहे. तर मग मनी प्लांट मला तसाही लावायचा होता, कारण तो अगदी छोट्या कुंडीत लावलेला होता. कारण आम्ही इथे जेव्हा नवीन राहायला आलो, तर त्यावेळेस या छोट्या एका डब्यामध्येच व्हाईट डब्यामध्ये मी हा प्लांट लावला होता आणि तेव्हापासून तो तसाच आहे. म्हणजे अगदी त्याला 1-2 पानं येतात आणि घरामध्ये एका छोट्या बॉटलमध्ये मी याच्यामधले 2 ते 3 पानं कट करून लावले होते. तर घरामध्ये सुद्धा जास्त काही फार मोठा होत नाही. त्याला मध्ये थोडा ऊन द्यावं लागतं, तेव्हा कुठं त्याची वाढ छान होते. पण बाहेरच्या डब्यामध्ये जो मनी प्लांट होता, तर तो बरेच दिवस झाले आहे, म्हणजे जवळपास 1 ते 1.5 वर्ष झाले, पण त्याची काही वाढ होतच नव्हती. म्हणून म्हटलं आता शेवटी एका कुंडीमध्ये हा प्लांट मी लावून घेते. कारण बाकीची तर झाडं बऱ्यापैकी मी 2 ते 3 वेळा आलटून-पालटून वेगवेगळ्या कुंडीमध्ये लावते किंवा मग नवीन झाडं आणली की तीसुद्धा लावणं होत होती. पण या प्लांटला काही लावायला वेळच मिळत नव्हता आणि लक्षसुद्धा एवढं त्याच्याकडे दिलं जात नव्हतं. पण म्हटलं आज याला लावतेच, कारण हा प्लांट वाढल्यानंतर खूप छान दिसतो आणि हिरवागार झालेला प्लांट असेल किंवा कुठलेही झाडाची पानं असतील, तर ते बघायला खूप छान वाटतं. म्हणून मग म्हटलं आता चला आज वेळ आहे आणि कुंड्या पण 1-2 रिकाम्या होत्याच, तर त्याच्यामध्ये प्लांट हा लावायचा होता. तर माती जी आहे ती छान अशी मोकळी मी करून घेत होते, कारण आधीचं एक झाड होतं लावलेलं, तर त्याचं एक त्याच्या ज्या मुळा होत्या तर त्या बऱ्यापैकी वाळल्या होत्या. गुलाबाचं ते झाड होतं आणि त्याच्या मुळा अगदी वाळून गेल्या होत्या, तरी देखील ते घट्ट मातीला पकडून होतं. कसं तरी मग ती माती जी आहे ती मोकळी केली आणि छान अशी भुसभुशीत माती राहावी यासाठी मग मी तिला हाताने थोडीफार चुरून घेतली आणि नंतर मग हा प्लांट जो आहे तो त्या व्हाईट डब्यामधून मी बाहेर काढून घेतला. तर बघू शकता किती छान त्याला मुळा ज्या आहे त्या आलेल्या होत्या. तर छोट्या डब्यामध्ये होता, कदाचित त्यामुळेच त्याची वाढ होत नसावी, म्हणून मग म्हटलं आता कुंड्यांमध्येच त्याला लावून घेते. कारण आता पावसाळा सुरू होईल आणि परत 1-2 महिने जर त्याची छान काळजी घेतली, तर मग पावसाळ्यामध्ये तो आपोआप छानपैकी मोठा होईल आणि पानंसुद्धा त्याला भरपूर येतील. म्हणून मग असं मी कुंड्यामध्ये आता लावून घेतला
आणि वरून जेवढी हवी त्याला तेवढी माती घातली. आता बऱ्यापैकी माती आधीच्या कुंड्यांमध्ये सुद्धा होती आणि ह्या डब्यामधली सुद्धा होती. तर वरून फक्त थोडीफार माती घालावी लागली आणि छान असा प्लांट दिसत होता. तर त्या डब्यामध्ये प्लांट तर एवढाच होता, पण डब्यामध्ये जेव्हा होता तेव्हा एवढा अट्रॅक्टिव्ह नव्हता वाटत. पण आता या कुंडीमध्ये जेव्हा लावलं ना त्यावेळेस खूप छान वाटत होता आणि काहीतरी वेगळं असं वाटत होतं. खूप सुंदर दिसत होता. तर मग मी आता या कुंडीमध्येच लावून घेतला आणि परत आता हा प्लांट मोठा होईल ना तर त्यावेळेस याच्यामधलं परत कट करून आणखी एका कुंडीमध्ये लावेल, जेणेकरून मग तो घरामध्ये सुद्धा थोडं ठेवता येईल. म्हणजे मध्ये किंवा किचनमध्ये जर असे प्लांट ठेवले तर मग खूप छान वाटतं आणि झाडंसुद्धा दिसायला खूप छान दिसतात आणि असे छोटे छोटे प्लांट जर असले तर ते सुद्धा खूप भारी वाटतात. म्हणून मग मी आता फुलांपेक्षा जास्त असे जे छोटे छोटे प्लांट्स असतात ते लावते. कारण बऱ्यापैकी फुलांचे झाडं किंवा छोटे रोपं जे आहे ते मी बऱ्याच वेळा लावले, पण काय होतं त्याला 2 ते 3 वेळा फुलं येतात आणि नंतर फक्त पानं येतात आणि त्याची वाढ काही होत नाही. आणि वाढ जरी झाली तरी त्याला फुलं तर अजिबात येत नाही. फक्त एक झाड असं आहे माझ्याकडे की त्याला भरपूर अशी फुलं येतात. बाकी कुठल्याच झाडाला जास्त फुलं येत नाही, फक्त पानं येतात आणि पानंही बऱ्यापैकी बऱ्याच झाडाला येत नाही. तर मग आता मी असे छोटे छोटे प्लांट्सच लावते आणि बरेच असे प्लांट आहेत की ते वेगळे आणि काहीतरी युनिक आहे आणि ते लावल्यानंतर आणखीन घरामध्ये खूप छान असं वाटतं. तर आता एक मनी प्लांट तर मी त्या कुंडीमध्ये लावला आणि जो दुसरा प्लांट होता जो मी तुम्हाला हा मनी प्लांट मातीमधून काढायच्या आधी दाखवला होता, तर त्याचं नाव नेमकं काय आहे किंवा त्याला कशासाठी आपण लावतो, त्याचे आपल्याला फायदे काय होतात हे मला काहीच माहिती नाही. म्हणून मी तुम्हाला हा प्लांट दाखवला. तर परत एकदा बघा, असा हा प्लांट आहे. तर तुम्हाला जर याच्याविषयी काही माहिती असेल, हा कशासाठी लावला जातो किंवा याचा काय फायदा आहे, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर मला जरी याच्याविषयी काही माहिती नसली तरी देखील हा दिसायला खूप छान आहे, म्हणून मग मी एक छोट्या कुंडीमध्ये हा लावण्याचं ठरवलं. तर या कुंडीपेक्षा आणखीन एक छोटी कुंडी होती, पण म्हटलं याच कुंडीमध्ये लावते. कारण मोठा जर होत असला म्हणजे आता मनी प्लांटची आपल्याला आयडिया आहे की हा किती मोठा होतो किंवा याला किती जागा लागते. आता याला मनी प्लांटला जर आपण खाली मातीमध्ये लावलं तर आपण विचारही करू शकत नाही, एवढी त्याची वाढ होते. पण या प्लांटविषयी मला काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे मग मी आत्ता तरी तात्पुरती छोटीच कुंडी घेतली आणि त्याच्यामध्ये त्याला लावलं. आणि त्यानंतर मग 1-2 कुंड्यांमध्ये माती बरेच दिवस झालं ठेवली होती. म्हटलं आता सगळा इथे कचरा केलेलाच आहे तर सगळं आवरूनच घेऊया. तर सगळी माती मग आम्ही एका टोपल्यामध्ये काढली. कारण खाली जर टाकली की मग ती भरायला खूप वेळ लागतो आणि मी जर असं काहीतरी करत असले की मग मुलांनासुद्धा ते करायचं असतं आणि विशेषतः पाण्यासोबत मातीसोबत तर मुलांना खेळायला खूप आवडतं. तर असा हा प्लांट बघा मी इथे लावून घेतला आणि दुसरीकडे मग माती मला वेगळी करायची होती. म्हणजे बऱ्याच मुळा होत्या मातीमध्ये, तर त्या वेगळ्या करायच्या होत्या. तर मुलांनी ते करायला घेतलं कारण त्यांना असं मातीसोबत खेळायला खूप आवडतं. म्हटलं तेवढंच त्यांचा वेळसुद्धा निघून जाईल आणि आपलं पण काम होतं. म्हणून मग मी मुलांना थोडा वेळ माती जी आहे तर ती छानपैकी वेगळी करू दिली. आणि आता असे बरेच प्लांट माझ्याकडे आहेत की जे भरपूर दिवसांपूर्वी लावलेले आहे, काही तर बऱ्याच महिन्यांपासून लावलेले आहे. तर म्हटलं आता सगळे एकदा व्यवस्थित लावून घेते. म्हणून मग 1-2 प्लांट का होईना तर ते मी हाती घेतले. कारण सगळे झाडं तर करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे जेवढे छोटे छोटे प्लांट्स असतील किंवा 1-2 मोठे होते तर ते मग मी लावायला घेतले. कारण बरेच असे झाडं होते की ते 2-2 वर्षापूर्वीपासून लावलेले आहेत आणि कदाचित त्यामुळेच त्याची वाढसुद्धा होत नाही. पण जेव्हा केव्हा वेळ मिळते तर तेव्हा मी त्याची माती जी आहे तर ती वरच्यावर अशी काढून घेते, म्हणजे ती भुसभुशीत राहील. आणि मधात त्याला लसणाच्या पाकळ्यांचं पाणी असेल किंवा कांद्याच्या पाकळ्याचं पाणी असेल किंवा केळीच्या सालीचं सुद्धा पाणी मी त्याला घालते, जेणेकरून त्यांची वाढ छानपैकी होते. तर झाडं जे आहे तर त्यांची वाढ तर होते पण त्यांना फुलं वगैरे काही येत नाही. म्हणून मग मी आता असे छोटे छोटे प्लांट लावते. तर याच्यामध्ये बघा आणखीन भरपूर असे प्लांट आहे की त्याचं नावसुद्धा मला माहिती नाही, पण ते दिसायला खूप छान दिसतात. म्हणून मग मी ते असे छोट्या छोट्या कुंड्यांमध्ये आता लावण्याचं ठरवलं. कारण बघा आता घरामध्ये सुद्धा हॉलमध्ये जर ठेवले ना तर ते दिसायला खूप छान दिसतात. म्हणून म्हटलं आता हॉलमध्येच ठेवते. तर त्यासाठी मग आता त्याची थोडीफार वाढ होऊ द्यावी लागेल. तर म्हणून मग असे छोटे छोटे प्लांट घेतले आणि ते एका छोट्या या पॉटमध्ये लावले. मग याची थोडीफार वाढ झाली की मग ते मी हॉलमध्ये ठेवणार आहे. तर तुळशीजवळ
छोटा ट्रे आहे काळा, तर त्याच्यामध्ये बघा मी हे सगळे छोटे छोटे प्लांट लावले आहे. आणि एक जेंट प्लांट आहे तो मला माहिती आहे, पण हे बाकीचे जे आहे तर त्याचं मला नाव काही माहिती नाही, पण ते दिसायला खूप छान दिसतात. बघा कमळासारखं त्याचं फूल जे आहे, हे जे पानं आहे हे याचा आकार तयार होतो आणि ते दिसायला खूप छान दिसतात. म्हणून मग मी आता असं या छोट्या पॉटमध्ये हे सगळे लावायला घेतले आणि बघू शकता फक्त आता असे साधे टोचलेले आहे तरी देखील खूप छान दिसतात आणि जेव्हा त्यांची वाढ होईल तर तेव्हा आणखीनच छान दिसतील. तर अशाच प्रकारे मला हे छोटंसं गार्डन या ट्रेमध्ये तयार करायचं होतं, पण त्याला आता सध्या वेळच मिळत नाही, म्हणून मग आता तरी मी ते तसंच ठेवलं. पण पावसाळा सुरू होण्याच्या आधी नक्कीच असं एक छोटंसं गार्डन या ट्रेमध्ये मला बनवायचं आहे आणि मधोमध जी शिवलिंग आहे तर ती मला ठेवायची आहे, जेणेकरून छान असा त्याचा आकार दिसेल आणि सगळी छोटी छोटी रोपं जर असतील, पानं वगैरे असतील तर तशा पानांमध्ये, तशा रोपांमध्ये शिवलिंग ठेवल्यानंतर ते खूप छान दिसतं. म्हणून मग असं काहीतरी छोटंसं गार्डन तयार करायचं आहे. तर बघू आता सगळी 1-2 प्लांट जी होती तर ती छोट्या पॉटमध्ये काढून मी मोठ्या पॉटमध्ये लावून घेतली, जेणेकरून त्याची वाढ छान प्रकारे होईल. आणि त्यानंतर मग सगळ्या झाडांची म्हटलं आता कटिंग वगैरे तर नाही करणं शक्य होत, पण मग आजूबाजूला जी काही छोटे छोटे रोपं आलेली होती, कुठली गवत होती तर ते मी काढून टाकली. कारण बऱ्याच दिवसांपासून झाडांची कटिंग केली नव्हती आणि आजूबाजूला जे छोटे छोटे रोपं येतात तर ते सुद्धा कट केले नव्हते. म्हणून म्हटलं चला आज आता सगळी माती काढलेली आहे, सगळं काही फ्रेशचे प्लांट लावत होते तर म्हटलं आता झाडाची कटिंगसुद्धा करून घेऊया. तर हे गुलाबाचं एक रोप होतं जे की मी 1 ते 2 महिन्यापूर्वी आणलं होतं. तर यालासुद्धा 1 ते 2च फुलं आले आणि त्यानंतर याला एकही फुलं आलं नाही आणि त्याची वाढ फक्त होते, फुलं काही त्याला येत नाही. त्यामुळे म्हटलं आता याची कटिंग करून घेऊया आणि परत नव्याने त्याला जर रोप येत असेल तर छानच आहे. पण सध्या तरी त्याला एकही कळी किंवा काहीच नवीन रोप नवीन अशी त्याला ब्रांच आलेली मला कुठेच दिसली नाही, म्हणून मग मी त्याची कटिंग आजूबाजूने करून घेतली. म्हटलं त्यानिमित्ताने त्याला नवीन ब्रांच तरी येईल. तर त्याच्या आजूबाजूलासुद्धा बऱ्यापैकी छोटी छोटी रोपं आलेली होती, कसले तरी वेल होते, पण त्याचीसुद्धा मला माहिती नव्हती, तर मी ते काढून टाकले. आणि त्यानंतर मग सगळी रोपं जी आहे तर ती व्यवस्थित काहीतरी वेल मोठे झालेले असतात किंवा रोपं मोठे झालेले असतात, तर ते खाली त्याचा वेल जो आहे तर तो येतो. त्यामुळे मग असे मधात काड्या मी लावते आणि आजूबाजूला छानपैकी असं बांधून घेते, जेणेकरून मग ते त्यांचा छान असा गोल आकार दिसतो आणि त्यांची वाढसुद्धा छान होते. तर हा खाऊच्या पानाचा वेल आहे, ज्याला आपण बंगाली पानंसुद्धा म्हणतो. तर साध्या पानांचा जसा वेल असतो तसा हा नाही आहे, हे बंगाली पान आहे. तर हे खायला थोडं तुरट लागतं आणि जसं साध्या पानाची चव आपल्याला खायला लागते तशी या पानाची नाही आहे, थोडी जास्त प्रमाणात तुरट आहे. त्यामुळे मग मी जेव्हा केव्हा पान बनवायचं असेल किंवा तांबूल बनवायचं असेल तर तेव्हा मी बाजारातून पानं आणते आणि त्या पानांमध्ये हे पानं मिक्स करते आणि मग याचं तांबूल बनवते. कारण फक्त या पानांचं तांबूल बनवायचं म्हटलं की खूप तुरट लागतात आणि आता बऱ्यापैकी याला पानं यायला लागली, मग ती तशीच कशाला ठेवायची, म्हणून मग मी याची पूजेमध्ये तरी बऱ्याच वेळा घेते. पण मग पूजा झाल्यानंतर पूजेची पानं परत या वेलाची पानं मी तोडून घेते आणि त्याचं छानपैकी तांबूल बनवते. तर हा वेलसुद्धा आता छानपैकी बहरला आहे. आता जरी उन्हाळा असला तरी उन्हाळ्यातच याला बऱ्यापैकी पानं येतात. तर कदाचित उन्हाळ्यातच याची छानपैकी अशी वाढ होत असेल, म्हणूनच उन्हाळ्यात किंवा मग संपूर्ण उन्हाळाभरच याला पानं जी आहे तर ती येत असतात. तर छान असा हा वेल आता झालेला आहे आणि त्यानंतर इथे बाजूला ब्रह्मकमळ आहे, तर त्याचीसुद्धा पानं आजूबाजूला बऱ्यापैकी पडत होती, म्हणजे खूप उंच झालेली आहे पानं. तर ते खाली अशी येत होती, त्यामुळे म्हटलं आता यालासुद्धा बांधून घेते. तर त्यालासुद्धा छानपैकी एका ताराने मी बांधून घेतलं, जेणेकरून मग ते पानं जे आहे ते खाली पडणार नाही. आणि त्यानंतर गवती चहाचं रोप आहे लावलेलं, तर ते सुद्धा बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. आता जेव्हा आम्ही इथं राहायला आलेलो तर त्या वेळेपासून हे रोप जे आहे तर ते मी लावलं होतं आणि ते आता बऱ्यापैकी मोठं झालेलं आहे. आणि जेव्हा केव्हा याचे पानं वाळतात ना तर तेव्हा मी वरचे पानं कट करून टाकते आणि अगदी मुळापर्यंत नाही, पण जो कुंडीचा लेवल आहे तर तेवढ्यापर्यंत मी हे सगळे याचे पानं जे आहे ते कट करते, जेणेकरून मग त्याची वाढ आणखीन प्रकारे होते आणि छान असा त्याचा पानं जे आहे तर ते वाढतात. तर सगळे झाडं मग आज बांधूनच घ्यायचं मी ठरवलं, कारण बऱ्यापैकी झाडांचे जे वेल आहे किंवा जे काही पानं आहे तर ते खाली येत होते आणि मग खाली आल्यानंतर कधीतरी मनू त्याला तोंडात घेते किंवा मग
मुलं त्यांच्यासोबत खेळतात तर मग ते पानं बऱ्यापैकी खराब होतात. म्हणून मग आज सगळे झाडं मी व्यवस्थित बांधून घेतले. आता आज गार्डनमध्ये 1-2 प्लांट लावले होतेच, तर म्हटलं आता सगळंच व्यवस्थित करून घेऊया. कारण नेहमी काही झाडांकडे लक्ष देणं होत नाही. म्हणून मग सगळं एकदाच आवरायला घेतलं. तर इथे आणखीन एका कुंडीला छान असं मी होल पाडून घेतलं. तर हे माझ्या मुलीने पाडलं आणि खूप छान प्रकारे छोटे-छोटे त्याला होल तिने पाडले. आता याच्यात पण एक छोटा प्लांट लावायचा होता. तर काय झालं, जेट प्लांटचे सुद्धा बरेचसे रोपं मी लावलेले होते. पण हे जे छोटं जेट प्लांट आहे तर हे अगदी छोट्या त्या व्हाईट पॉटमध्ये होतं आणि त्याची उंची काही वाढतच नव्हती. खाली भरपूर त्याला मुळं आलेले आता दिसतात, पण वरच्या बाजूने ते काहीच वाढत नव्हतं. मग आता ही कुंडी होतीच, तर म्हटलं आता याच्यामध्ये सुद्धा हे लावून घेऊया. तर जवळपास आज 2 ते 3 रोपं नवीन मी लावले होते आणि खूप छान दिसत होते लावल्यानंतर. म्हणजे मोठी कुंडी असेल तर त्यांची वाढसुद्धा खूप छान प्रकारे होते. त्यामुळे म्हटलं आता सगळे रोपं जे आहे ते मोठ्या कुंडीमध्येच लावून घेते. तर इथे माती सगळ्या कुंड्यांमध्ये मी भरून घेतली आणि हे एक छोटं जेट प्लांट लावलं, तर त्याच्यामध्ये सुद्धा माती टाकून घेतली. आता इथे माझ्या मुलालासुद्धा सगळे छोटे-छोटे प्लांट लावत होते, तर त्यालासुद्धा लावायचं होतं. तर तो म्हटला मलासुद्धा कुंड्यांमध्ये माती टाकायची आहे. तर त्यानेसुद्धा मग एक टूल वगैरे घेतला आणि माती जी आहे तर ती या कुंड्यांमध्ये भरली. आणि तेवढंच त्याचा वेळ गेला, कारण मुलांना शांत काही बसवत नाही आणि शांत जरी बसायचं म्हटलं तरी देखील मग ते खाली खेळायला जातात किंवा मग खाली काहीतरी गोंधळ घालतात. म्हणून त्यापेक्षा मग असं समोर असले आणि काहीतरी आपल्या नजरेसमोर करत असले चांगली गोष्ट, की मग त्याच्यामध्ये आपल्याला समाधान वाटतं आणि तितकाच त्यांचासुद्धा वेळ निघून जातो. तर इतर काही कुरापती केल्यापेक्षा हे कधीही चांगलं आहे. त्यामुळे मग मी असं त्याला माझ्यासमोरच बसवते आणि त्याला जे हवं मग ते तसं करू देते. माती तर त्याचा आवडीचा विषय आहे, त्यामुळे मातीसोबत जरासं त्याला खेळायचं म्हटलं, की तो कुठलीही गोष्ट नाही म्हणत नाही. मातीपासून काही बनवायचं असेल, एखादं झाड लावायचं असेल किंवा झाडाची कटिंग वगैरे करायचं असेल, तर ते तो आवडीने करतो. त्यामुळे मग मी पण त्याला सोबत घेते आणि त्यालासुद्धा थोडेफार कामं करायला देते. तर हे बघा आणखीन एक छोटा प्लांट होता. तर तो मनी प्लांट मधून म्हणजे माझ्या हातून कट झाला. तर म्हटलं आता त्याला वेगळा तरी कशाला ठेवायचा, म्हणून मग गॅस ओट्यावर जो बॉटल मी छोटीशी ठेवते, तर त्याच्यामध्ये एक छोटा मनी प्लांट मी ठेवत होते. तर त्याचीसुद्धा वाढ होत नव्हती आणि उन्हामध्ये सुद्धा त्याला ठेवता आलं नाही. म्हणून मग आज म्हटलं आता त्याच्या जागेवर हा प्लांट लावून ठेवते. कारण तसंही आता इथे एक प्लांट लावलेलाच होता. मग मग ती जी माझ्याकडून एक तुटलेली फांदी होती, तर म्हटलं ती आता या बॉटलमध्ये लावून घेते. तर बघा किती छान दिसते हिरवीगार आणि 4-5 पानं त्याला आलेली होती आणि मग तेच मी आता गॅस ओट्यावरती ठेवून घेतली. त्यानंतर मग आता सगळं काही आवरलेलं होतं आणि कुंड्या वगैरे थोड्याफार जागा जी आहे ती मी चेंज केली. कारण बऱ्याच कुंड्या अशा आहे की त्या आता ज्या कुंड्या मी लावल्या तर त्यांची साईज मोठी आहे आणि आधीच्या कुंड्या ज्या होत्या तर त्यांची साईज छोटी होती. त्यामुळे मग सगळ्यांची जागा थोडीफार चेंज करावी लागली. तर मग त्यातसुद्धा बराच वेळ गेला. तर जवळपास एक 10-15 मिनटं कुंड्या बदलवण्यामध्ये गेला. कारण कुठल्या कुंड्या कुठे ठेवाव्या हे काही कळत नव्हतं आणि सगळं मोकळं तर लागत होतं आणि कुंड्यासुद्धा व्यवस्थित बसल्या पाहिजे असं वाटायचं. मग थोडाफार विचार करून इकडे-तिकडे कुंड्या सरकवल्या आणि व्यवस्थित जागेवरती ठेवल्या. असं हे माझं छोटंसं गार्डन आहे, जे मी गॅलरीमध्ये छान प्रकारे सजवलेलं आहे. तर याच्यामध्ये आणखीनसुद्धा बरेचशी झाडं लावता येऊ शकतात. पण काय होतं, जेव्हा पावसाळा येतो तेव्हा बऱ्यापैकी माती खाली येते आणि मग सगळ्या झाडांची काळजी जी तेवढी घेता येत नाही. त्यामुळे मग मी आता मोजकीच झाडं ठेवणार आहे आणि त्यांचीच काळजी घेणार आहे. तर अशी ही छोटी-छोटी प्लांट जी आहे ती मी आज लावली आणि खूप छान वाटते. आता ते मोठ्या कुंड्यांमध्ये लावली तर त्यांची वाढसुद्धा तितकीच मोठी होणार आहे. तर हे लावलेले प्लांट बघा किती छान दिसतंय. आता सगळ्या झाडांना मी मस्तपैकी पाणी घातलं आणि असं वरून पाणी शिंपडल्यासारखं मी त्याच्यावरती टाकलं. कारण मध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो तेव्हा वरची जी पानं आहेत तर ती कोरडीच राहतात आणि त्याच्यावरती धूळ वगैरे बसलेली असते ती तशीच राहते. म्हणून मग झाडांवरती असा सडा टाकल्यासारखे मी पाणी आठवड्यातून एकदा तरी टाकते, जेणेकरून सगळी झाडांची जी पानं आहेत तर ती मस्तपैकी धुतल्या जातात आणि छान अशी हिरवीगार दिसतात. तर ती झाडं लावून झालेली होती आणि त्यानंतर मग मी सगळ्या झाडांना एक-एक करून पाणी घातलं. कारण संध्याकाळ होत होती आणि दिवा वगैरेसुद्धा लावायचा होता आणि काही कामासाठी थोडं बाहेरसुद्धा जायचं होतं. म्हणून म्हटलं आधी सगळ्या झाडांना पाणी घालते, कारण मग एकदा संध्याकाळ झाली की झाडांना पाणीसुद्धा घालता येत नाही आणि हातसुद्धा लावता येत नाही.
म्हणून मग आज छान असा वेळ होता, तर मग दुपारी मी हे सगळे झाडं आवरायला काढले. आणि आता वर छानपैकी नेट लावलेली आहे, त्यामुळे निवांत बसण्यात सुद्धा मजा येते. कारण आधी नेट नव्हती लावलेली, तर त्यावेळेस खूप ऊन यायचं आणि गॅलरीत काय हॉलमध्ये सुद्धा बसता येत नव्हतं. त्यामुळे आता जेव्हापासनं वरच्या बाजूला नेट लावलेला आहे, तर तेव्हापासनं सगळ्या झाडांजवळ निवांत बसता येतं आणि अगदी दुपारी 3-4 वाजता जरी बसायचं म्हटलं, तरी देखील काही फार ऊन लागत नाही. छान असा थंडावा गॅलरीमध्ये राहतो आणि संध्याकाळच्या वेळेला सुद्धा मग थोडंफार पाणी मी शिंपडून घेते. कारण मग गॅलरीमध्ये थोडा वेळ मी बसते, चहा वगैरे घेते किंवा आणखीन काही डाळी वगैरे निवडायच्या असतील किंवा भाजी निवडायची असेल, तर ते मी इथेच करते. कारण घरामध्ये बसण्यापेक्षा इथे झाडांजवळ बसलं की खूप शांत आणि निवांत वाटतं. त्यामुळे मग मी इथेच बसून बऱ्यापैकी घरातील जे किचनची कामं आहे तर ते करते. लसूण वगैरे सोलायचा असेल किंवा भाजी निवडायची असेल, तर खूप छान वाटतं. असं हे माझं छोटंसं गार्डन आहे आणि त्याच्यामध्ये मला फुलांची झाडं लावायलासुद्धा खूप आवडतं. पण काळजी घेणं तेवढं शक्य होत नाही, म्हणून मग तात्पुरती जेवढी झाडं आहेत तेवढीच आता मी ठेवणार आहे. तर आता सगळी झाडं वगैरे लावून झाली होती, सगळ्या झाडांना पाणी घातलं होतं आणि आता संध्याकाळची दिवाबत्ती करायची होती. तर त्यासाठी बघा मी इथे दिव्यांमध्ये तेल आधीच घालून ठेवते. कारण रोजचे दिवे जे आहे ते मी माझ्या मुलीला लावायला सांगते. म्हणजे तिला फक्त दिवे लावायचं काम असतं. दिव्यांमध्ये तेल वगैरे मी आधीच घालून ठेवते. ती वगैरे सुद्धा घातलेल्या असतात. अगरबत्ती बाजूला काढून ठेवते. फक्त तिला संध्याकाळी दिवे लावायला तेवढं सांगते, जेणेकरून तिलासुद्धा सवय लागते आणि आवडसुद्धा निर्माण होते. पण पण रोजच तिला दिवे लावायला सांगत नाही. कधीतरी मी सुद्धा लावते. तर आज म्हटलं चला दिवे वगैरे लावून घेऊया. कारण आज थोडंसं काम होतं आणि बाहेर जायचं होतं. म्हणून म्हटलं आधी दिवे वगैरे सगळे लावून घेते आणि थोडा वेळ घरामध्ये बसलं की मग बाहेर पडता येतं. कारण संध्याकाळच्या वेळेला आपण बाहेर जात नाही. म्हणून मग आधी दिवे वगैरे लावून घेतले. तर दिवे लावताना मी असं कुलदेवीच्या फोटोला आणि कुलदेवीच्या मूर्तीला छान असं हळदी-कुंकू लावून घेते आणि नंतर स्वतःला सुद्धा लावते. कारण संध्याकाळच्या वेळेला आपल्या घरात कुठली सुवासिनी आली किंवा कुठली मुलगी जरी आली, तरी देखील आपण तिला तसं जाऊ देत नाही. त्यांना हळदी-कुंकू लावतो. पण आता सहसा कोणी कोणाकडे जात नाही. म्हणून मग अशी मी रोजची सवय लावलेली आहे, की दिवा लावताना किंवा दिवा जरी मी लावत नसले, तरी देखील घरातील कुलदेवीला हळदी-कुंकू लावते आणि त्यानंतर तेच मग मी स्वतःसुद्धा लावते. कारण खूप छान वाटतं. ही गोष्ट जरी अगदी छोटी असली, तरी देखील मनात एक वेगळाच भाव निर्माण होतो. आणि मला हे करायला खूप आवडतं. म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेला देवीला छान असं हळदी-कुंकू लावते आणि मग स्वतःसुद्धा लावते. दिवे वगैरे लावून घेतले आणि सगळे दिवे जागेवरती ठेवून दिले. एक दिवा मी उंबरठ्यावरती लावते आणि एक तुळशीजवळ लावते आणि गॅस ओट्यावरती एक दिवा लावते. त्यानंतर देवाजवळ लावते. तर उंबरठ्यावरती छान असा दिवा लावून घेतला. त्यानंतर इथे समोर हॉलमध्ये स्वामींचा फोटो आहे, तिथे मी धूपदाणी लावते. सोबतच कापूरदाणीसुद्धा लावते. तर त्याच्यामध्ये कापूर वगैरे टाकून घेतला आणि त्यानंतर गॅलरीमध्ये सुद्धा दिवा लावला आणि तोपर्यंत छान असा त्यानंतर चहा उकळून तयार होता. मग तयार झालेला चहा मी कपामध्ये काढून घेतला. तो घेऊन मी मग गॅलरीमध्ये बसले आणि निवांत मग चहा वगैरे घेतला आणि मग संध्याकाळची कामं करायची होती. पण त्याआधी बाहेर जायचं होतं, तर मग तिथे मी गेले. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. आणि हो, व्हिडिओला हाईपसुद्धा करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.